ओहो अँडी गुंजाळ गोलंदाजी मार्कवर आला, परंतु यश मोरे काय थांबायला तयार नाही. इथे देखील अप्रतिम प्रकारचा फटका खेळलाय. चेंडू सरळ सरळ आउट ऑफ दी पार्क. षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस. इथे देखील फुल टोल आणि पैसा वसूल फटकेबाजी यश यांच्या माध्यमातून. आनंद गुंजाळ एक अनुभवी खेळाडू आहेत, परंतु त्या ठिकाणी जर का चूक झाली तर साहजिकच फलंदाज तुम्हाला माफ करणार नाही. चुकीला माफी नाही. 2च्या 2ही चेंडू फुल टॉस होते आणि बॉस ठरतायत पहिल्या 2 चेंडूवरती यश. यावेळेस आपण पाहू शकतो चेंडू बरोबर पिचिंग केला. इथे टप्प्यावरती ठिकाण्यावरती गोलंदाजी झाली. यावेळेस प्रहार पुन्हा एकदा, परंतु मिस टाइम स्ट्रोक देखील आहे. त्या ठिकाणी अजय धावत पळत जाऊन प्रयत्न होता झेल टिपण्याचा, परंतु कॅच छूटा. गेंदबाज का दिल टूटा. दिल के टुकड़े होंगे हजार और बार बार बल्लेबाज करेंगे बड़े बड़े प्रहार. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. आनंद गुंजाळ यांना देखील माहिती कशा प्रकारे कमबॅक करावी आणि अनुभव पणाला नक्कीच लावला जातो. 14 धावा धफलकावरती आहेत. यावेळेस शरीर भेदक चेंडूचा मारा नक्कीच केला गेला. प्रशांत कदम देखील त्या ठिकाणी यष्टांच्या पाठीमागे चांगलं काम करतात. 6 चेंडू संपले. पहिलं षटक संपुष्टात. 14 धावा विदाउट लॉस. किरण मारुडा यावेळेस गोलंदाजी मार्कवर आले, परंतु स्वप्नील मानेकडून देखील अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढला गेला. नवीन पाठक त्या ठिकाणी धावत पळत येत आहेत आणि एकाच धावेंवरती बॅटर फलंदाजांना थांबवतात. 15 पुन्हा एकदा अखोड पद्धतीचा चेंडू होता. प्रहार केलाय. टोले जंग आणि व्यस्त आहे. पहा, आज आपण पाहिलं तर यश मोरेने खूप प्रभावित केलं. हा तिसरा षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. चांगला बॅट स्विंग आहे. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि आपल्या प्रतिभावान खेळीची छाप प्रेक्षकांच्या क्रीडा रसिकांच्या मनावरती सोडतो. एकवीस धावा धपलकावरती आहेत. ओहो, यावेळेस थोडेसे दूरवरती राहिले. पण किरण मारोडा यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य जास्तीत जास्त चेंडू त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिले तर खाली देखील राहतात, लो राहतात. त्यामुळे बॅटर फलंदाजांना ओळखणं थोडंसं ते कठीण जातं. परंतु यापूर्वी एक षटकार खेचलाय, त्यानंतर गुड कमबॅक किरण यांचं पाहायला मिळालं. 21 वरती धावफलक स्थिर. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढला. गॅप त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न पाहू शकतो आपण. नवीन पाठक धावत पळत आले. चेंडू अडवला, उचलून फेकला. केवळ एकच सिंगल आली.
4 चेंडू आतापर्यंत झालेत, 22 धावा धपलकावरती आहेत विदाऊट लॉस. यावेळेस चेंडू पहा पुन्हा एकदा खाली राहतो. यष्ट्यांना देखील यष्ट्यांच्या देखील खूप जवळून चेंडू खाली राहिला. 5 चेंडू झाले या षटकामध्ये. आपण पाहिलं तर एक षटकार येऊन सुद्धा 8 धावा आल्यात. ही चांगली बाब नक्कीच किरणच्या माध्यमातून देखील असणार आहे. कोण विजेता ठरेल, अम्मास चषक 2024 ट्रॉफी कोण उचलेल, यावेळेस अगदी आपण पाहिलं तर संपर्क झालाय. पुन्हा एकदा नवीन फाटक डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाले, परंतु धाव बाद होत आहेत यावेळेस. आपण पाहिलं तर स्वप्नील माने 23 धावा धपलकावरती. 2 षटकं इथे संपुष्टात येत आहेत. पाहूया, एक गडी नक्कीच गमावलाय, परंतु नवीन फाटक गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पुन्हा एकदा यश मोरे आज काय थांबायला तयार नाही. पहा, त्या ठिकाणी खेळून तैनात आहे आणि प्रयत्न लाजवाब होता. पाहू शकतो आपण धावा ज्या आताच्या मिळणार आहेत त्या टोटल 2 असणार आहेत. पंचवीस 25. ओहो, यावेळेस संधी पुन्हा एकदा होती. संपर्क आता जर असता, वाईट बॉल तर आलाय, संपर्क जर आता असला असता तर मला वाटतं त्या झाडीतच बॉल पाठवला असता यशने. वाईट बॉल वेल लेफ्ट केलं. या चेंडूला जाऊ दिलं. प्रशांत शुक्ला यांची देखील पंचांची भूमिका आपण पाहतोय. पुन्हा एकदा यश मोरे, वा 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 वा, काय बॅटिंग आणि फटकेबाजी फलंदाजी करतात. आक्रमक विस्फोटक विध्वंसक रूप धारण करतात. अगदी दिसतोय तसा नाही यश, अगदी लांब लांब वरचे षटकार खेचतोय. 32 धावा धपलकावरती आहेत. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. यावेळेस देखील कमबॅक नवीनच्या माध्यमातून 32-32. 4 चेंडू झाले, 2 शिल्लक आहेत. बोलो सर, चेक करा. वाईड 2 आहेत, बॉल 3च झालेत. ओके माफ करा. यावेळेस बॅटच्या आतील कडा आहे. प्रशांत कदम यांच्या हातामध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा यश देखील पहा धावत पळत जात आहे. नशीब जेव्हा तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्ही जिथे बॅट फिरवता तिथे बॉल पडत नाही, जिथे बॉल पडतो तुम्ही तिथे बॅट फिरवता. चौतीस. यावेळेस प्रशांत गायकवाड यांच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर अक्रॉस द बॅट स्ट्रोक पाहिला. सिंगल तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि यस, डेफिनेटली 2 धावा पळून काढल्या गेल्या. 36-36.
पुन्हा एकदा यावेळेस देखील आपण पाहिलं तर संपर्क तर झालाय, परंतु चांगला झेल या पहिल्या आशिष यांच्या माध्यमातून कमालीचा नक्कीच कॅच त्या ठिकाणी टिपला. संपर्क चांगला होता नक्कीच प्रशांत गायकवाड यांचा, परंतु आशिष डाऊन दी बॉल आल्याने चांगला झेल टिपला. यानंतर आपण पाहिलं तर रहीम 11 देखील सज्ज होत आहेत फायनलचा सामना खेळण्यासाठी. कॅप्टनला अगोदरच कॉल असेल, तुम्ही अगोदरच या, कारण टॉस लगेच करूया आणि लवकरात लवकर मॅच खेळून काढूया. 37 पाहिजेत, 36 झाल्यात. 37 रन्स जिंकण्यासाठी आहेत. तेच तर्रार चेंडू या ठिकाणी आपण नक्कीच पाहतो प्रशांत गायकवाड यांच्या माध्यमातून. प्रशांत कदम आणि नवीन फाटक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. पाहू शकतो आपण नियंत्रण जेव्हा जेव्हा हातातून सुटेल तर दुर्घटना डेफिनेटली घटेल. यापूर्वीच्या लोवर फुलटॉ चेंडूवरती प्रचंड मोठा तडाखा प्रशांत कदम यांच्या बॅटमधून आला, परंतु चूक झाली. ठिकाणी अजलाल होते परंतु थोडेसे लांबवरती राहिले, दूर राहिले. पाहूया आपण जिथे सिंगल घेणं रिस्क भर काम होते तिथे 2 आल्यात. आठ धावा फलकावरती आहेत. चेंडू 4 झालेत. 37चा पाठलाग आहे. हा देखील चेंडू आपण पाहिला तर हा बॅटर फलंदाजापासून दूरवरती ठेवण्यामध्ये यश येत आहे. एक प्रशांत दुसऱ्या प्रशांतला शांत ठेवतायत. पुन्हा एकदा यावेळी देखील प्रहार केलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये झेल होईल का आणि टिपला गेला. प्रशांत कदम यावेळेस बाद होत आहेत. चला पहिलं षटक संपुष्टात आलं. 8 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. बरेचसे क्रीडा रसिक मित्र परिवार आणि
मान्यवर देखील आमच्या संपूर्ण मैदानाच्या आसपास देखील उपस्थित आहेत. चला रहीम 11 कॅप्टन आसिफ भाई, रहीम 11 कॅप्टन तुम्ही विनंती असणारे लगेच संपर्क करून ठेवा. हो यावेळेस देखील आपण पाहिलं स्वप्नीलचा गती परिवर्तनाचा चेंडू होता. सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहता पाहता विकेट कीपरकडे थ्रो आणि पोहोचून गेले. तिसरीसाठी देखील आले. चौथा होईल का आणि ही चौथी धाव देखील पळून काढली गेली. रहीम 11 कॅप्टन इथे सज्ज राहा विनंती असणार आहे. 18 धावा धपलकावरती आहेत. नवीन देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पाहता पाहता पळता पळता दमतात. परंतु किरण मारोळाला देखील माहिती आहे पळण्यासाठी देखील दमच लागेल. नऊ चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा संपर्क जोरदार केलाय. आपण पाहू शकतो त्या ठिकाणी खेळू दूरवरती गलतीचे मिस्टेक. धावा मिळतील 4. केलाय नवीनने तगडा बार. शेवटचे 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा पहा त्याच दिशेने चेंडूला टोलवलाय. यावेळेस क्षेत्ररक्षण कमालीच आहे. प्रशांत गायकवाड नक्कीच त्या ठिकाणी सज्ज आहेत. सिंगल आली आहे. चौकारानंतर सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 7 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. 7 चेंडू 14. फुलर लेनचा चेंडू होता. दिशा तर दर्शवली गेली. त्या ठिकाणी गौरव धावत पळत जात आहे. सिंगल आली आणि सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. षटकाची समाप्ती. शेवटचे 6 चेंडू आणि 12. 6 चेंडू 12. शेवटचे 6 चेंडू 12. रहीम 11 टीमला पुन्हा एकदा विनंती आहे तुम्ही या ठिकाणी येऊन सज्ज राहा. चला डिस्कशन साठी नक्कीच वेळ नसणार आहे त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे वेळ वाचवा. गौरव चला चला वेळ वेळ प्लीज विनंती असेल. 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज.
यावेळेस फलंदाज बाद. गौरवने इथे विकेट मिळवली आहे, बळी मिळवली. आशिष न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावा बनवाव्या लागतील. जिंकायचे फायनलची तिकीट तुम्हाला डेफिनेटली मिळेल, परंतु धावा बनवाव्या लागतील. 6 मध्ये 12ची गरज होती, आता 5 मध्ये 12. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस चेंडू होता. दिशा दर्शवली गेली. त्या ठिकाणी खेळाडू धावत पळत येत आहे. सिंगल आली. यश मोरेच्या हातामध्ये चेंडू आणि एकावरती थांबवलं. लखन यावेळेस आपण पाहिलं तर पहा शेवटची आपण पाहू शकतो. चार चेंडू 11. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता. दिशा असे भटके, तो लखनने सांगितले पडेंगे फटके. अगदी सामन्यातील हवा गुल करणारा हा षटकार होता. शेवटचे 3 चेंडू 5 धाब्यांची गरज. तीन चेंडू 5. सामना टाय झाला तर 3 चेंडूंची सुपर ओव्हर प्रेक्षकांना देखील पाहिजे, परंतु होईल का नाही पाहूया. दबाव, दडपण आणि प्रेशर, परंतु प्रेशर कुकरची शिट्टी कशा प्रकारे वाजवावी हे लखनला चांगलं माहिती आहे. सरळ सरळ चेंडू फरार. चला टॉस साठी कॅप्टन किरण मारुडा टॉस साठी लगेच या. वेल डन, वेल प्लेड, व्हेरी वेल डन. 101% नक्कीच सॅल्यूट असेल लखनच्या त्या 2 षटकारांना. आधी कॅमेरामॅन आमचे चॅनप्पा देखील पहा लखनवरती फोकस करतायत.